हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या कुळिथाची उसळ किंवा रस्साभाजी। कुळीथ किंवा हुलगे किंवा इंग्लिशमध्ये याला हॉर्स ग्राम असेही म्हणतात। कुळीथ हे एक पौष्टिक कडधान्य आहे आणि ते विविध आरोग्य समस्यांसाठी फायदेशीर आहे। चला तर मग आपली रेसिपी सुरू करूया। तर मी मोड आलेले कुळीथ इथे घेतलेले आहे। त्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून कुकरमध्ये मी कुळीथ शिजण्यासाठी ठेवलेले आहे। कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून आपण आता कुकरचं झाकण बंद करूया आणि 10 मिनिटे 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत आपण इथे कुळीथ शिजवून घेणार आहोत। कुळिथामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्या कारणाने आपले वजन देखील कमी करण्यास मदत होते व पचनक्रियासुद्धा सुधारते। तुम्ही थंडीच्या दिवसात कुळीथ खाल्ले तर ते आरोग्यासाठी चांगले मानले जाते। तुम्हाला माहिती आहे का, कुळिथामध्ये प्रथिने, लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते। तर आपण आता कुळिथाची रस्साभाजी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकला आहे थोडासा लसूण, किसलेलं खोबरं आणि थोडीशी कट केलेली कोथिंबीर। तर आपण हे थोडंसं वाटण मिक्सरच्या भांड्याला लावून वाटून घेणार आहोत। आता आपले ते वाटण तयार आहे। तुम्ही बघू शकता, जास्त बारीक वाटण आपल्याला करायचं नाही आहे, थोडंसं आबडधोबडच आपण याला वाटून घेणार आहोत। त्यानंतर मी इथे घेतलेला एक मीडियम साईजचा कांदा आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो। कांदा आता इथे मी बारीक चिरून घेणार आहे। त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। मी ही भाजी 2 व्यक्तींसाठी बनवत आहे, त्यानुसार मी एक मीडियम साईजचा कांदा आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे। तुम्ही जर तुमच्या घरामध्ये मेंबर जास्त असतील तर तुम्ही त्या साईजने कांद्याची आणि टोमॅटोची तुम्ही 2 कांदे किंवा 2 टोमॅटोसुद्धा वापरू शकता। आता टोमॅटोसुद्धा इथे मी चिरून घेत आहे। तुम्ही कुळिथाचं सूपसुद्धा करून पिऊ शकता किंवा कुळिथाचे शेंगुळेसुद्धा खूप छान लागतात। मी माझ्या चॅनलवर लवकरच कुळिथाची शेंगुळ्याची रेसिपी टाकणार आहे। त्यानंतर कांदा टोमॅटो बारीक चिरल्यानंतर मी इथे घेतलेला आहे कढीपत्ता। आता आपले कुळीथ व्यवस्थित शिजलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण आपली रस्साभाजीची तयारी करून घेऊया। आता कुळीथ व्यवस्थितपणे आपले शिजलेले आहेत। आपण आता गॅसवर ठेवूया कढई आणि कढईमध्ये मी टाकणार आहे 2 चमचे तेल। तुम्हाला माहिती आहे का, कुळिथामध्ये प्रथिने, लोह व कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते। त्याच्यामुळे आपल्या नेहमीच्या आहारामध्ये आपण कुळीथचं सूप, कुळिथाची भाजी किंवा कुळिथाचे शेंगुळे हे ॲड करायला पाहिजे। त्यानंतर मी तेलामध्ये टाकलेले आहे मोहरी चांगली तडतडली की मी त्याच्यामध्ये टाकणार आहे जिरे तडतडले की त्याच्यामध्ये टाका कढीपत्ता व्यवस्थित फ्राय झाला की आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदाही आपल्याला व्यवस्थित 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतला की भाजीला एक चांगली चव येते। त्याच्या दुसऱ्या बाजूला मी ठेवला आहे तवा आणि तव्यावर टाकले ते आहे शेंगदाणे पण आपले तव्यावर भाजत आहे। त्यानंतर वाटलेला जो मसाला आहे, कोथिंबीर, खोबरं आणि लसूण तो मी याच्यात टाकलेला आहे। मसाला चांगला परतला की मी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे टोमॅटोसुद्धा आपण व्यवस्थित गाळा होईपर्यंत आपण मसाल्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। आता शेंगदाणे आपले भाजलेले आहेत, आता मी शेंगदाणे काढून घेते। मसाला आपल्याला कंटिन्यू इथे भाजत राहायचा आहे जेणेकरून आपला मसाला खाली लागू नये। त्यानंतर मी टाकणार आहे चवीनुसार मीठही चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला आता आपला चांगला कोरडा झालेला आहे आणि टोमॅटोही आपले चांगले गाळा झालेले आहेत आणि शिजलेले पण आहेत, तुम्ही बघू शकता।
एक छान असा रंग आलेला आहे आपल्या मसाल्याला. त्यानंतर टाकणार आहे हळद, लाल मिरची पावडर, थोडासा कांदा लसूण मसाला. तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला पण टाकू शकता. तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले मी यामध्ये घालू शकता. आता टाकणार आहे पाणी आणि आपले शिजवलेली कुळिथाची दाणे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आता भाजीला थोडीशी उकळी येऊ देऊ. तोपर्यंत मी मिक्सरला जे शेंगदाणे वाटून घेणार आहेत, जे आपण तव्यावर भाजून घेतले होते ते. मध्ये मध्ये आपण भाजी हलवत राहूया. भाजीला आता उकळी यायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपीज आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून कुठल्या रेसिपीज मी ट्राय करू मला कमेंट मध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी त्या रेसिपीज ट्राय करेल आणि माझ्या चॅनलवर पोस्ट करेल. तुम्ही ही कुळिथाची मोड आलेली कडधान्याची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. खायला हे कुळीथ पौष्टिक आहेतच, पण त्याचबरोबर त्याची टेस्ट ही खूप छान लागते. आता मी यामध्ये टाकलेले आहे वाटलेलं शेंगदाण्याचं कूट. आता भाजीला 2 ते 3 मिनटं आपण परत शिजवून घ्यायचं आहे. भाजीला आता चांगली उकळी आली आहे. त्यानंतर आपण टाकूया याच्यामध्ये कट केलेली कोथिंबीर. आता भाजी चांगली उकळी आलेली आहे आणि थोडी भाजी आपली घट्ट पण झालेली आहे. कुळिथाची मोड आलेली रस्सा भाजी खायला खूप चवदार लागते. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. आता आपण थोडीशी वाटीमध्ये कुळिथाची भाजी सर्व करून घेऊया. आता आपली ती कुळिथाची भाजी तयार आहे. आपल्या भाजीला कलरही खूप छान आलेला आहे. धन्यवाद.